हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू SM Vlogs चॅनल. आज आपण चाललेलो आहोत श्री सुवर्ण हनुमान मंदिर थेरोंडा इकडे. आम्हाला पण आत्ताच समजलं आहे की तिकडे 22 तारखेला जेव्हा अयोध्यामध्ये राम मंदिराची प्रतिष्ठापना केली त्याच दिवशी ह्यांनी इकडे देखील ओपनिंग केलं आहे त्या मंदिराचं. तर चला आपण तिकडे लवकर लवकर पोचूया. अलिबाग नागाव येथून महालक्ष्मी मंदिर बागमाळा की थेरोंडा मच्छी मार्केट येते. तिथून सरळ आतमध्ये गेलं की एक कच्चा रस्ता लागतो. एका साईडला मोठं मैदान आहे. ते मैदान संपलं की समोरच मंदिराचा बोर्ड लावलेला आहे. डाव्या हाताला आपल्याला जायचंय आणि सरळ जायचंय. तिथून गेल्यावर अप्पा चौक लागतं. अप्पा चौक वरून आपल्याला उजव्या हाताला वळायचंय. तिथून तुम्ही सरळ पुढे गेलात तर गणपती मंदिर लागतं. मंदिर सुद्धा खूप छान मंदिर आहे. पण तिकडूनच त्या मंदिरात आलात की त्याच्या बाजूलाच हे हनुमान मंदिर सुद्धा आहे. अप्पा चौकला उजव्या साईडला वळलं की लगेचच परत उजव्या साईडला पहिलीच गल्ली आहे. तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे तुम्ही आतमध्ये गेल्यावर येणार आहे श्री सुवर्ण हनुमान मंदिर. 22 जानेवारीला श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होता. ते निमित्त साधून या नवीन श्री सुवर्ण मंदिराचे देखील उद्घाटन त्याच दिवशी करण्यात आले. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तिकडे बनवलेल्या भव्य दिव्य अशा मूर्त्या आणि त्याच मूर्त्या बघण्यासाठी आम्ही मंदिराला भेट द्यायला गेलो होतो. 1985-86 ला या मंदिराची स्थापना करण्यात आली होती आणि त्यावेळी 20x20 जागेमध्येच हे कौलारू असं मंदिर होतं. त्यानंतर त्यांनी हळूहळू स्लॅबचं मंदिर बांधलेलं आहे हे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रीराम मंदिराचं 22 जानेवारीला अयोध्याला जे प्राणप्रतिष्ठा झाली त्याच दिवशी त्यांनी या मंदिराचं देखील उद्घाटन केलेलं आहे. मंदिरातील कलाकुसर जे काही आहे ते इतकं सुंदर केलेलं आहे. रंगसंगती सुद्धा खूप छान दिलेल्या आहेत आणि गेल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. तर कधीतरी तुम्ही देखील जाऊन त्या मंदिरात भेट अवश्य द्या. या भव्य दिव्य अशा मूर्त्या आहेत. बनवणारे 3 कलाकार आहेत. त्यांची नावं आहेत सुभाष कुमार, ते बिहारचे आहेत. योगेश शिवलकर, ते आपल्या इकडचे चौलचे आहेत. आणि कृष्णा शिंदे घाडीगावकर, हे नांदेडवरून आलेले आहेत. त्या तिघांनी या मूर्त्या बनवलेल्या आहेत. रंगकाम खूपच छान आहे. रंगसंगती आणि त्या मूर्त्या ज्या बनवल्यात त्या खूपच भव्य आहेत. त्या खास बघण्यासाठी तुम्ही जरूर तिकडे भेट द्या. कलिंगड. आणि हे काय म्हणू, पंपकिन है ना, पंपकिन. आणि हे काय, कोकोनट. हा कोण आहे म्हणू, हा कोण आहे, मनू आहे. वाव, हे फिश पण आहे इथे. सुरमई आहे, पापलेट आहे. ही बघ चिंबुडी. चिंबुरी मनूला आवडते ना चिंबुरी. बघ ना, अरे खोटी आहे ती. बघ खोट आहे सगळं. बघ नाही, हे बघ कसे लावलेले तिथे. हे बघ पापलेट मस्त मस्त मोठे मोठे मस्त. ते बघ मनूचे आवडते प्रॉन्स आहेत. प्रॉन्स, पापलेट, छोटे छोटे खेकडे मस्त गेले ना भाई. एकदम रिअल वाटतंय ना. खाली आहे, खाली आहे, खाली आहे. मडकी बनवतात ते, कळलं. पॉट बनवतात. हम्मा बघ किती मस्त आहे. कोको आहे बघ केवढा मोठा. कोको नाही,
ठिकाणाचं नाव त्यांनी श्री सुवर्ण हनुमान मंदिर परिपार्क असं दिलेलं आहे. तर तुम्हाला पत्ता शोधायचा झाला तर या नावानेच शोधा. थेरोंड्यामध्ये आहे आम्ही. एका साईडहून मोठा चिंपांजी आणि दुसऱ्या साईडला एकदम मोठा वाघोबा, म्हणजे दोघांच्या तोंडातनं आपण जातो आणि मध्ये छोटंसं भुयार आहे. ते मस्त वाटतं एकदम. खूप छान केलेलं आहे, म्हणजे खूप छान आयडिया सुचलेली आहे त्यांना ही. मला काय बघ, हा इकडचं घे बघ. श्री हनुमान देवस्थान परिवार. चलो, नाही नाही, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू हळू. ओहो, हे बघ. या ज्या मूर्त्या बनवलेल्या सिमेंटच्या बनवलेल्या आहेत, तर काही मूर्त्या फायबरच्या देखील आहेत. जी मगाशी फळं वगैरे होती ती सिमेंटचीच आहेत. एकदम हुबेहूब ते मासे आणि फळे बनवलेली आहेत. बापरे, बघ मस्त बनवलं. अरे हो, म्हणून बघ मंकी. यम म्हणून हा कोण आहे माहिती? यमराज. रेडा बोलतात का, रेडा. बुबू बघ मस्त आहे. दिसत नाहीये त्यांना बघ डोळे. श्रावण बाळचं का बघ. इथे हम्माच्या बेबी बघ कसं दुधू काढते बघ हम्माचं, है ना. तो हा घोडा बघितलाय केवढा मोठा आहे. आणि इथे हा सर्वात पहिले. तर थेरोंडामध्ये असलेलं हे श्री सुवर्ण हनुमान मंदिर परिपार्क बघायला तुम्ही नक्की जा. आणि काही माहिती हवी असल्या किंवा ॲड्रेस हवे असल्यास मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत देणारच आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर SM व्लॉग्स या चॅनलला वाढवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.